आणि संघाच्या खात्यामध्ये आणि या ठिकाणी पाहतोय आपण किती धावा मिळतात. एक धाव तर पळून पूर्ण करतोय. लॉंग लेग रिझर्व मध्ये पळत जाताना या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. आता किडनी पुन्हा एकदा स्ट्राईक आलाय. मला वाटतं या षटकातील हा शेवटचा चेंडू असावा. शेवटचा चेंडू पाहायचं काय होतंय. लेग साईडला मारधाव पाहायचंय काय होतंय. एक धाव तर पळून पूर्ण करतोय. दुसरं क्षेत्ररक्षक त्या दिशेने पळतोय आणि यावरती आपण पाहतोय 2 धावा आरामात पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि 2च धावांवरती या ठिकाणी समाधान मानतोय तो रोहित भालेराव किडनी. आणि षटकाच्या समाप्तीत संघाची धावसंख्या होते ती 8. पहिले षटक या ठिकाणी आपण पाहिलं होतं तसं खूपच सुरेख अशा प्रकारचं षटक या ठिकाणी हाताळलं गेलं. नक्कीच कोणतीही बाउंड्री या ठिकाणी देण्यात आली नव्हती आणि आपण पाहतोय या ठिकाणी दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो तो प्रदीप याने याच्या मागचे जे षटक हाताळलं होतं त्यामध्ये खूपच मार त्याला पडला होता. पाहायचं या षटकामध्ये काय होतं. आता मात्र सुरेख चेंडू होता. स्वतः फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करताना आपण त्या ठिकाणी पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये करतायत आणि कोणतेही धाव घेण्यापासून रोखलं जात आहे. पुढचा चेंडू तयार होतोय. प्रदीप लेफ्ट हँड मारा करतोय. आता मात्र उंच उडायला पाहिजे काय होतंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चेल होतोय का नाही. नक्कीच चेल होतोय. धरणीला रान या ठिकाणी जीवदान मिळत या ठिकाणी पाहायचंय. धाव संख्या होते या 9. सुरेख फटका होता परंतु तेवढं चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता आणि चेंडू हातामध्ये काही स्थिरावू शकला नव्हता आणि एक जीवदान या ठिकाणी मिळत आहे ते अर्जुन याला. आणि हे जीवदान देणं कितपत महाग ठरू शकतं टीमला हे वेळच नक्की सांगेल आपल्याला. परंतु यावेळेस मात्र अर्जुन क्रीज मध्ये सुरक्षित आहे आणि आता स्ट्राईकला आलाय तो रोहित किडनी या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू. पुढचा चेंडू आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता. लेगस्टम्पच्या बाजूने जाणारा हा चेंडू होता आणि यावरती मात्र कोणतेही धाव नाही. धाव संख्या स्थिर. म्हणजे हे षटक आतापर्यंत आपण जे पाहतोय प्रदीपने मागचे षटक माग टाकलं होतं परंतु या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू आणि आता पुन्हा एकदा सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज फील्ड करतोय आणि यावरती आपण पाहतोय एकच धाव नक्कीच एका धावेने घडा भरण्याचा या ठिकाणी जो प्रयत्न चालू आहे किडनी आणि अर्जुन याचा. परंतु नक्की त्यांना मोठे धावसंख्या जर उभारायची असेल तर या षटकामध्ये एखादा चौकार षटकार मारण्याची गरज आहे. प्रदीप चांगली गोलंदाजी करतोय. प्रदीप पुढचा चेंडू लेफ्ट हँड मारा करतोय आणि आता मात्र सुरेख फटका पाहायचं काय होतंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय. 1 बाउन्स 4 रन्स तो चौकार. आणि बोललो की एक चौकाराची किंवा षटकाराची गरज आहे जर धावांना गती द्यायची असेल आणि या ठिकाणी या चौकाराने थोडासा फायदा मिळतोय. धावसंख्या होते ती 14 आणि पुढचा चेंडू प्रदीप याचा लेफ्ट हँड मारा करतोय आणि आता मात्र उंच उडायला पाहायचं काय होतंय. त्या ठिकाणी चेंडू उंच हवेमध्ये तिथं क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाला मिस जज होतोय. चेंडू काय जज केला नव्हता. चेंडू जातोय 1 बाउन्स. सीमारेखा पार येतोय हा कणकणीत चौकार. फटका फसला होता नक्कीच. उंच उडाला होता आणि थोडस मिसअंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि या चुकीचा फायदा मिळाला अर्जुन याला. आणि दुसरं जीवदान होतं अर्जुन याचं आणि यावरती 4 धावा नक्कीच आल्या होत्या. हे दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि दुसऱ्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 18 आणि आता असणार आहे ते हे शेवटचं षटक एक हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. बिग हिट करण्याचा सर्व खेळाडूंचा या ठिकाणी प्रयत्न असतो.
प्रत्येक चेंडूवरती बॅट फिरवली जाते या षटकामध्ये आणि हे षटक एक महत्त्वाचं षटक मानलं जातं. या षटकामध्ये पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय गोलंदाज. जितू जितू याचा पुढचा चेंडू आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता लॉंग लेग रिजन मध्ये मिसफिल्ड होते आणि या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार आणि 2 बाउन्स चौकार. नक्कीच 4 धावा गणल्या जातील धावसंख्येमध्ये आणि या 4 धावेने धावसंख्येत आता मात्र चांगली भर पडते जाऊन पोहोचते ती धावसंख्या 22 आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय. बॉलरला दबावामध्ये आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. किडनी या ठिकाणी तयार होतोय पाहायचंय काय होतंय या पुढच्या चेंडूवरती. आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू किपरच्या दिशेने चाललाय. किपर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळतोय स्वतः किपर कडून आणि या ठिकाणी आपण काय पाहतोय 2 धावा पळून पूर्ण किडनी ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा धावसंख्या होते ती या 2 धावाने 24 हे तिसरं षटक शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. थोडीशी मिस अंडरस्टँडिंग या ठिकाणी पाहायला मिळाली किपर कडून आणि कव्हरही केली नव्हती स्टंपला. नक्कीच त्याचा फायदा मिळाला. किडनी पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय आणि उलटा चेंडू लेग साईड मारला आणि हा चेंडू जातो बॉलर किपरच्या डोक्यावरून. पंच या चेंडूवरती किती धाव आहेत 1 धाव 1च धाव. नो बॉल आहे काय पंच नो बॉल आहे नो बॉल आहे म्हणजे नक्कीच उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट परंतु हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू होता यॉर्कर टाईपचा चेंडू. 1 धाव तो पळून पूर्ण करतो. धावबाद होतो का पाहायचं. पैकी थोडीशी खराब आली वाईड होती चांगलं त्या ठिकाणी गॅदरिंग करताना पाहतोय आपण किपर याला. नक्कीच या फ्री हिटच्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या होत्या आणि नो +1 आणि या 2 म्हणजे तसं पाहायला गेलं तर या चेंडूवरती 4 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते ते 28. खरोखर या सामन्यामध्ये अजूनपर्यंत एकही षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाही म्हणजे एक औपचारिकता होईल कारण किडनीसारखा खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये असतानाही एकही 6 आतापर्यंतच्या खेळीमध्ये पाहायला मिळाला नव्हता. पुढचा चेंडू आणि आता मात्र काय पाहतोय जबरदस्त फटका चेंडू जातोय लॉंग लेग रिजन मध्ये 6 धावांसाठी. नक्कीच जबरदस्त फटका होता. चेंडू 6 धावा आणि धावसंख्येत आत्ता मात्र हनुमान ओढी घेतले जाऊन पोचते ते 34 म्हणजे हे षटक नक्कीच मोठं बनवण्याचा प्रयत्न होता किडनी यांचा आणि त्या प्रयत्नाला यश या ठिकाणी मिळताना आपण पाहतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 4 धावा त्यानंतर नो बॉल आला होता त्यानंतर हा षटकारही आला म्हणजे आतापर्यंत हे षटक खूप महागड पडताना आपल्याला दिसतंय. शेवटचा चेंडू मला दोन चेंडू कारण नो बॉल 1 होता म्हणजे नक्कीच 2 चेंडू अजूनही बहुतेक शिल्लक असतील या षटकामध्ये. हा चेंडू लेग साईड दिशेने मारलाय काय होतं इथे पाहायचं. 1 धाव तो पळून पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव ही पूर्ण केली जाते आणि 2च धावांवरती या ठिकाणी समाधान मानलं जातं. किडनीचा हा फटका लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता ताकद त्याच्या मागे झोकू शकला नव्हता परंतु 2 धावा नक्कीच आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये भर टाकली जाते आणि पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय जितू तयार होतोय. खूपच महागडं आणि लांबलचक षटक आहे त्याचं आणि आता मात्र चेंडू उंचावला बॅटची कडा घेऊन चेंडू सर्व किपरकडे जातो. पाहायचं काय होतंय त्या ठिकाणी 1 धाव आणि या ठिकाणी आपण पाहतोय एका धावेवरती समाधान मानलं जात आहे म्हणजे पहिल्या पर्वाचा या ठिकाणी अंत होतोय आणि पहिल्या पर्वाच्या अंती संघाची धावसंख्या होते 37 धावा जिंकण्यासाठी तलावा 11 संघाला 38 धावा बनवायच्या आहेत. 38 रन्स टू विन म्हणजे 18 चेंडू 38 धावा 18 चेंडूमध्ये 38 धावा बनवायच्या आहेत तलावा 11 संघाला.
अविनाश गायकवाड यांचे हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे आणि व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आमचे विलास नाना हेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. चला त्यांच्या सामन्याला सुरुवात करून घ्यायची. चला सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत आणि ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ खूप कमी आहे आपल्यापाशी. पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा. या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला हे सामने उरकायचे आहेत. त्यानंतर आपल्याला अंतिम फेरीतलेही सामने उरकायचे आहेत. बॉलिंग केल्यानंतर एकानं फलंदाजाची नावं आम्हाला सांगायची आहेत. या ठिकाणी आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवा. गोलंदाजाचंही नाव या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे. हे 3 ओव्हरचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे तो गोलंदाज. मित्र गोलंदाजाचं नाव सांगायचंय. फलंदाजांची नावं अजूनही समजली आहेत आम्हाला. 12वा खेळाडू पाठवा. एलएची पलावा संघ आपल्या 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचे. नावं आम्हाला सांगायचे आहेत. गोलंदाजाचं नाव नाव सांग ना. समीर. समीर या ठिकाणी गोलंदाजी मार्क करतोय. राईट आर्मवरती विकेट मारा करतोय. 10 ते 15 पावलांचा स्टार्ट आहे त्याचा. 10 ते 15 पावलांच्या स्टार्टवरून गोलंदाजी करतोय अभिषेक. या ठिकाणी पाहतोय स्ट्राईकला अभिषेक. आणि आता मात्र पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. गुडलँड टप्प्यावर पडणारा उसळ घेणारा चेंडू. यावरती आपण पाहतोय डॉट चेंडू. डॉट चेंडू या ठिकाणी सामन्याची सुरुवात होते.
समीर याचा पुढचा चेंडू होता आता 15 बॉलच्या शॉटवरून राईट वरती विकेट मारा करतोय आता मात्र लावलापच्या दिशेमध्ये सुंदर फटका आहे काय होतं पाहायचं चेंडू वन बॉक्स चेंडू सीमारेखा पार येतोय कणकणीत चौकार नक्कीच चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला होता फ्रंट फूट आपला क्लिअर करतोय आणि त्यावरती एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला होता लॉंगअपच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे होता परंतु चेंडू त्याच्या डोक्यावरून टप्पा खाऊन निघून जातोय नक्कीच 4 धावा गणल्या जातील या ठिकाणी धावसंख्येमध्ये धावांचा शुभारंभ झालाय 4 धावाने पुढचा चेंडू पाहायचं काय होतं आता मात्र पुन्हा एकदा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न चेंडू उंच उडतोय जाऊन पोहोचतोय तर डिक्लेअर झोन मध्ये पाहायचं किती धावा एकच धाव या ठिकाणी एक धाव डिक्लेअर झोन मध्ये मिळत आहे म्हणजे नक्कीच 5 धावा या ठिकाणी संघाच्या स्कोअरबोर्ड मध्ये गणल्या जातील पुढचा चेंडू पाहायचा राईट वरती विकेट मारा करतो आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने कट केला पाहिजे काय होतं पॉईंट रिजन मध्ये गेलेला हा चेंडू होता आणि यावरती चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नक्कीच एक धाव या ठिकाणी जमा करतोय अभिषेक याचे चांगले फलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण 6 धावा त्याने आतापर्यंत काढलेल्या आहेत आणि या 6 धावांमध्ये जे संघाच्या 6 धावा आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे योगदान अभिषेकचं राहिलंय आता पहिल्यांदा स्ट्राईकला येतो तो रघु नॉन स्ट्राईकला आतापर्यंत उभा होता रघु आणि स्ट्राईकला आलाय पाठीमागच्या मॅचमध्ये रघु याने एक धुवाधार फलंदाजी केली होती आता तशाच प्रकारच्या फलंदाजीची या ठिकाणी गरज असणार आहे पाहायचा पुढचा चेंडू हाच सामना 3 षटकांचा असेल राईटमवरती विकेट मारा करतोय आणि लेग साईडच्या अतिशय सुंदर फटका पाहायचा आहे मागच्या खेळीचीच पुनरावृत्ती करताना पाहतो या ठिकाणी पंच आमच्याकडे इशारा करतायत कणकणीत षटकार 6 धावा नक्कीच जोडल्या जात आहेत या ठिकाणी स्कोअर बोर्ड मध्ये चांगला फटका होता रघु याचा आपण पाहिलं होतं की पुष्पाकर संघाला षटकार मांडण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत वाट बघावी लागली होती परंतु या ठिकाणी एलएची पलावा संघाला तोपर्यंत वाट पाहण्याची गरज पडली नाही आणि दुसरं नाही या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये त्यांनी या ठिकाणी षटकार खेचला होता या कोणते युग आणि रुची 11 दोन्ही संघाचा या ठिकाणी टॉस उडवला जाईल दोन्ही संघाच्या संघ नायकांनी या ठिकाणी यायचंय आणि या ठिकाणी महेश शेट्टी यांचे बंधू खाली आहे की चादर या ठिकाणी आपण पाहतोय अविनाश गायकवाड यांचा सत्कार या ठिकाणी विलास नाना डोने यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येतोय आपला बहुमूल्य वेळ काढून ते या ठिकाणी आलेले आहेत आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि नेहमीच आमच्या सामन्यांना या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन लाभतं असेच मार्गदर्शन कायमस्वरूपी लाभावं असं आम्हाला वाटतंय तर नक्कीच ते आपला वेळ बहुमूल्य काढून या ठिकाणी आले विलास नाना यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला जातोय गोलंदाजाचं नाव सांगायचं मित्रांनो चला तर मित्रांनो जाऊया मैदानावरती धाव संख्या होते ते 13 ना 200 किती संपले पहिल्या षटकाने धावसंख्या 13 आणि आता मात्र सुरेख चेंडू होता या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्न होता गुडलेन टप्प्यावर पडणारा उसळी घेणारा चेंडू होता मारण्याचा प्रयत्न होता पूर्णपणे फसतो या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय ते प्रदीप याच्याकडून रघु आता स्ट्राईकला एक चांगला खणखणी षटकार रघुने खेचला होता पाहिजे कशा प्रकारे आता पुन्हा एकदा फलंदाजी करतोय पहिल्या षटक तर महागडे ठरलं होतं थोडंसं आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने पाहिजे काय होते कव्हर रिजन मध्ये हा चेंडू होता आणि यावरती एक धाव तर पळून पूर्ण करतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2च धावा आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्या गेल्यात आणि यावरती धावसंख्या आता मात्र भर पडते जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवर 15 या धावसंख्येवरती या ठिकाणी टॉस उडवून घ्यायचा आहे
रुची संघ आपण या ठिकाणी यायचं, आपला टॉस उडवायचा आहे. पुढचा चेंडू पाहायचा काय होतं. आता मात्र सुरेख चेंडू होता, या ठिकाणी अपील केलं जात आहे. आणि या ठिकाणी काय पाहतो आपण, यावरती कोणतीही धाव नाही. चांगला फटका होता या ठिकाणी, मारण्याचा प्रयत्न होता, सुरेख गोलंदाजी होती, चेंडू खाली राहिला होता. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. या ठिकाणी दाद मागितली जाते थोडीशी आणि या ठिकाणी टॉस उडवला जातोय. तो रिच 11 आणि युग 11 यांच्यामध्ये मी विनंती करीन, या ठिकाणी थोडंसं चेक केलं जाते. थोडा वेळ लागेल मित्रांनो, चेक केलं जाते. आणि या ठिकाणी टॉस उडवला जातोय, टॉस उडवला जाईल. हा बघतोय, चेक करतोय. एकदा वापस रिवर्स करून घ्या ना. चमच्यामधून गेला तर दिसत नाही. क्लिअर एवढंच नाही. तुमचाच निर्णय. नाही आहे. पंचाने जी दाद मागितली होती, पंचाने ते या ठिकाणी आणि मी या ठिकाणी विनंती करतो, आता जो सामना होणार आहे त्याचा टॉस अविनाश दादा यांनी उडवावा. त्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण टॉस उडवायचा आहे. त्याचबरोबर आमचे विलास नानाही त्यांच्याबरोबर आहेत. यूट्यूबवाल्यांना या ठिकाणी विनंती केली जाते की आपण थोडंसं या साईडला फिरवायचं आहे, कव्हर करून घ्यायचं आहे. अविनाश गायकवाड हे या ठिकाणी आलेले आहेत. खरोखर त्यांचं पहिल्यापासून आम्हाला योगदान राहिलेलं आहे आणि प्रत्येक कामासाठी. नाही येतो की इतक्या येतं इतक्या. हा आलेला आहे. कोण उभे आहेत त्यांना जरा असं बाजूला काढा. चला जाऊया मैदानावरती. पाहायचं पुढचा चेंडू राईट मोर विकेट मारा केला होता. अतिशय सुरेख चेंडू. यावेळेस यॉर्कर यांचा चेंडू धावाचा चान्स आहे, परंतु नाही, नक्कीच थ्रो या ठिकाणी फसला जातोय किडनी याचा आणि यावरती एक धाव घेण्यात यश मिळत आहे. धावसंख्या होते ती 17. हे दुसरं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले गेले आणि या ठिकाणी टॉस उडवला गेला होता अविनाश दादा यांच्या हस्ते, गायकवाड यांच्या हस्ते. आणि नक्कीच दादा आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात करून घ्यायची आहे. दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावर आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पाहायचे शेवटच्या चेंडूवरती काय होतं. आतापर्यंत मात्र सुरेख गोलंदाज झाले. पहिला जर पुन्हा एकदा पाहायचे काय होतंय. चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेने आणि यावरती एक धाव. नक्कीच सुरेख गोलंदाजी तारीफ केली जाईल या ठिकाणी. गोलंदाजाची ज्या पद्धतीने अंडर प्रेशर या ठिकाणी गोलंदाजी केली होती. धाव संख्या होते ती 18 आणि अतिशय सुरेख आणि चांगले षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. फक्त 5 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या होत्या. आता राहिले ते शेवटचं एक षटक आणि मला वाटतं 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये आता किती 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी LSG संघाला. नक्कीच 6 चेंडू 20 धावा, 38 धावांचा
38 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी सामना आता निर्णायक परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 6 चेंडू आणि 1 धावेची 6 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी रघु फेस करतोय कारण रघुकडे ती क्षमता आहे मोठे मोठे फटके मारण्याची आणि हे मोठे मोठे फटके जर त्यांनी मारले तर नक्कीच संघाला यश मिळू शकते परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अनुभवाचा फायदा किडनी सर्वांना देताना दिसतोय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आता मात्र सुरेख फटका पाहिजे लॉंग ऑन रिझर्व मध्ये तिथं क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षण करतो अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण खरोखर जबरदस्त क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्या संघासाठी एक धाव वाचवली रनिंग मध्ये जाऊन या प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं खरोखर अवघड असतं अशा ग्राउंडवरती परंतु अलॉंग द ग्राउंड चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं पंकज गोलंदाजी मार्कवरती आहे शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे 5 चेंडू 19 धावा 5 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे पाहायचं काय होतं या ठिकाणी आता स्ट्राईकला आला तो अभिषेक आणि याच्याकडून खरोखर खूप अपेक्षा असणार आहे अभिषेक याच्याकडून 5 चेंडू 19 धावा काय होतं या चेंडूवरती आणि आता मात्र सुरेख फटका ताकद लावलाय ताकद अलॉंग द ग्राउंड चेंडू सरळ जातोय टन 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 येतोय खणखणी चौकार आणि ह्या 4 धावांनी नक्कीच आपल्याला विजयाचा समीप नेताना दिसतोय तो अभिषेक खरोखर म्हणजे अजूनही मंजिल खूप लांब आहे परंतु चांगला फटका आणि चांगले स्वतःवरती विश्वास ठेवणं हे जरुरी या ठिकाणी दिसतंय फटका तसा सुरेखच होता अलॉंग द ग्राउंड मारलेला हा चेंडू होता लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा तयार होतोय काय होतंय आणि आता मात्र चेंडू अंगावरती आदळतोय डिक्लेअर रिझनच्या दिशेने चाललेला हा चेंडू एक धाव तर पळून पूर्ण करतोय पंच या ठिकाणी आम्ही वाट बघतोय पंचांच्या निर्णयाची 2 धावा या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी गणल्या जात आहेत म्हणजे आता आपण समीकरण या ठिकाणी बदललं जात आहे 3 चेंडू 13 धावा 3 चेंडू मध्ये या ठिकाणी 13 धावांची गरज आहे 3 चेंडू आणि 13 म्हणजे बिग हिट मारणं जरुरी आहे हा चेंडू खूपच महत्वाचा असणार आहे कारण या चेंडूवरतीच कळेल की समोरच्या जिंकतायत की हरतायत आणि हा चेंडू आता काय पाहतोय आपण आमच्याकडे रविदादा वळतायत नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय समीकरण आता मात्र बदललं जात आहे आणि या ठिकाणी 3 चेंडू मध्ये आता 12 धावांची गरज आहे 3 चेंडू आणि 12 धावा 2 बिग हिटची गरज 2 बिग हिट मारावेच लागतील जर जिंकायचं असेल या चेंडूवरती येणाऱ्या चेंडूवरती नक्कीच एखादा षटकार किंवा चौकार मारण्याचा मानस या ठिकाणी दोन्ही फलंदाजांमध्ये असणार आहे अभिषेक आता स्ट्राईकला अभिषेक मध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची पाहायचं काय होतं आता या पुढच्या चेंडूवरती राईट मोवर विकेट मारा करतोय यावेळेस नक्कीच बॉलर थोडासा प्रेशर मध्ये असणार आहे पंकज सामन्याला सुरुवात करून घ्यायचे या ठिकाणी आपण पाहतो अतिशय अटीतटीचा हा सामना अतिशय प्रेक्षणीय असा हा सामना आता मात्र उंच उडवला चेंडू पाहायचं काय होतंय त्या ठिकाणी चेंडू जातोय सरळ शिवरेषा बाहेर येतोय कणकणी षटकार अतिशय सुंदर फटका देखना फटका या ठिकाणी पाहायला मिळाला होता मनगडाच्या जोरावरती हातवालीचा हा चेंडू होता आणि मनगडाच्या जोरावरती हा चेंडू लॉंगांच्या डोक्या बनवून पाठवला होता सरळ पॅव्हलियन बॉक्स मध्ये नक्कीच 6 धावा गणल्या जातील धावसंख्येमध्ये आता मात्र या ठिकाणी इक्वेशन बदलले जाते आणि आता मात्र 2 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज 2 चेंडू आणि 6 धावा ओम हे ओम मोबाईल इथं ठेवलेला तरी काय 2 चेंडू आणि 6 धावांची गरज खरोखर मित्रांनो अटीतटीचा असा सामना आहे म्हणजे आपण जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा खरोखर 5 बॉलमध्ये जवळजवळ 20 धावांची गरज होती आता नंतर मात्र एक जबरदस्त कमबॅक करताना पाहतोय अभिषेक याचं आणि नावावर रूपाप्रमाणे खेळताना दिसतो या ठिकाणी आता मात्र सुरेख फटका काय होतं पाहायचंय एक धाव तो पूर्ण करतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे पाहायचं काय होतं त्या ठिकाणी प्रेक्षित थोडासा लेट येतोय थोडा स्लो येतोय त्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा नक्कीच 1 चेंडू आणि 2 धावांची गरज जरा सामना एक बॉल आणि 4 धावा
आणि हा सामना म्हणजे सर्वच सामने जवळजवळ कंपल्सरी चेस आहेत. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची की हा सामना कंपल्सरी चेस आहे आणि जर तुम्हाला जिंकायचं असेल तर 4 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. एक चेंडू आणि 4 धावा, एक चेंडू 4 धावा. बॉलर तयार, बॉलर सुंदर फटका काय होतं पाहिजे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव तर पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच 2 धावा पूर्ण होत आहेत परंतु हा सामना LSG संघ गमावतोय. काय 2 धावा कमी पडल्या, त्यांना खरोखर चांगला खेळ राहिला होता अभिषेक याचा, परंतु या ठिकाणी बेटर लक नेक्स्ट टाइम असंच म्हणावं लागेल. LSG पालावा संघाला खेळ खूप सुरेख राहिला. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे विजयी ठरलेला पुष्पांकर 11 संघ यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार.